मॉर्निंग गाईज. मी आता आलो आहे नैनिताल कैची धामला आणि आता वाजलेत सकाळचे 8 आणि टेम्परेचर ऑलमोस्ट असेल 10 डिग्रीपर्यंत. तर आता मी चाललो आहे निमकरोली बाबाच्या दर्शनासाठी. तर चला दर्शन करतोय, तुम्हाला पण दर्शन करवतो. काल मी इथं दुपारी आलेलो आणि काल संडे असल्यामुळे इतकी गर्दी होती इथं की प्रॉपर दर्शन पण झाले नाही. पण तरी मी थोडंसं जाऊन दर्शन करून आलो एकटा आणि आता परत निवांत दर्शन करण्यासाठी परत आलो. काल जेव्हा मी आलो तर तिथपासून तर येईपर्यंत आम्हाला अर्धा तास लागला आणि परत मी इथून तर आम्ही चालत आलो. त्या मोडपासून आम्हाला चालत यावं लागलं इथपर्यंत. नंतर आम्ही रूम केली. तर रूम ही माझी एकदम जवळच आहे बाबाच्या मंदिराच्या जवळ. हे बघा निमकरोली बाबाचं मंदिर, खूप सुंदर असं मंदिर आहे. निमकरोली बाबा जे की एक हनुमानजीचं एक रूप आहे. चला आपण दर्शन करून घेऊया. आता सकाळचा टाइम असल्यामुळे एवढी गर्दी नाही दिसत आपल्याला, तर दर्शन पण चांगलं होईल आणि शांततेत होईल. सकाळी 7 वाजता दर्शनासाठी यायचं होतं मला, कारण की सकाळी 7 वाजता बाबाजीची आरती असते, तर त्या टाईमला यायचं होतं. पण थंडी एवढी होती की पॉसिबलच झालं नाही, कारण की लहान बाळही होतं माझ्यासोबत, तर त्याला आणणं म्हणजे पॉसिबल झालं नाही. म्हणून मी आता 8 वाजता निघालो आहे. आता पण चांगलं दर्शन होईल. आरती तेवढी आपल्या हाती लागली नाही, पण बाकी दर्शन खूप छान होणार आहे. हे बघा हे जे आहे इथे त्यांची समाधी आहे. इथून दुरून दिसते की नाही काय माहिती नाही, पण मी प्रयत्न करतो तुम्हाला झूम करून दाखवण्याचा. इथून हा एंट्रन्स आहे, इथून एंट्री करायची आहे. पण आतमध्ये मोबाईल अलाउड नाही आहे, फोटोग्राफी अलाउड नाही आहे, त्यामुळे मी तुम्हाला आतमधलं काही दाखवू शकत नाही. चला जिथपर्यंत कॅमेरा अलाउड आहे तिथपर्यंत जाऊया. पहिला चप्पल आहे. दोपहर में ज़्यादा भीड़ लगती है, कारपेट रहता. कॅमेरा हा इथपर्यंत अलाउड आहे, त्याच्यापुढे मी आता व्हिडिओ काढू शकणार नाही. तर तिकडनं दर्शन करून आल्यानंतर मी तुम्हाला परत भेटतो. तर चला दर्शनाला. तर मित्र आता आपलं दर्शन झालेलं आहे. प्रसाद भेटलेला आपल्याला, खूप छान असं दर्शन झालेलं आहे. तर आपलं दर्शन झालेलं आहे खूप शांतपणे आणि खूप चांगल्या प्रकारे आपलं दर्शन झालेलं आहे. गर्दी काहीच नव्हती इथं. सकाळचा टाईम असल्यामुळे खूप कमी क्राऊड होता. आणि मी मंदिराच्या गेटच्या बाहेर येता एक सिक्युरिटी गार्ड होतं, त्यांचा एक एक्सपिरियन्स सांगतो. एक कपल होतं, एजेड कपल. त्यांनी त्या सिक्युरिटी गार्डला एक पेन गिफ्ट केला
सध्याचा एक्सपिरियन्स आहे हा. तर त्या सिक्युरिटी गार्डचं असं म्हणणं होतं की मी सकाळपासून एक विचार करत होतो की मला पेनची गरज आहे, मला पेन पाहिजे होता, म्हणजे पेनाची गरज आहे. तर त्या कपलनी त्याला एक आजोबा होते, त्यांनी त्याला एक पेन गिफ्ट केला. तर हे त्यांच्या मनात होतं की पेन पाहिजे आणि त्या कपलनी अचानक त्यांना पेन दिला. हा चमत्कारच आहे. म्हणजे माझ्यासोबतही अशा खूप साऱ्या गोष्टी घडलेल्या आहेत. इथला हा एक्सपिरियन्स खूप वेगळाच आहे. नीमकरोली बाबा म्हणजे साक्षात देवच आहेत. खूप दिवसापासून मी एक्सायटेड हो इकडे यायसाठी. मी 5 वर्षापासून मी त्यांना फॉलो करतोय, पण माझं होतच नव्हतं. टायमावर कॅन्सल व्हायचं रिझर्वेशन काढून पण लास्ट इयर पण मी डिसेंबर महिन्यामध्ये आलो होतो आणि यावर्षीही आधीच तिकीट काढून मी आज या महिन्यामध्ये आलेलो आहे. तर आता पण माझं दर्शन खूप चांगल्या प्रकारे झालं आहे आणि खूप शांत आणि खूप चांगलं मला फील होतं इथं. इकडच्या वाईब ज्या आहेत त्या खूप अलग लेवलच्या आहेत. मला इकडे यायला खूप आवडते. इकडे मन रमते माझं. इकडे खूप पीसफुल जागा आहे ही. नीमकरोली बाबाला खूप साऱ्या सगळ्या लोकांनी यायला पाहिजे. इकडचा हा एक्सपिरियन्स घ्यायला पाहिजे. तर आता आपण दर्शन झालेलं आहे. आपण रूमसाठी निघणार आहोत. परत आपल्याला जर का पॉसिबल झालं, आता प्लॅन तर नाही आहे, पण जर का आम्ही डिसाईड केलं तर आम्ही गोलूदेवताला जाणार आहोत जर टाईम भेटला तर. इकडे घाट असल्यामुळे आपल्याला कसं वॉमिटिंग वगैरे होत आहेत, तर बघू जर का जमलं तर जाऊ. गोलूदेवता इथून ऑलमोस्ट 11-12 किलोमीटर आहे. तर झालं तर आपण जाऊया. अदरवाईज आपल्याला इथून डायरेक्ट काठगोदामला जायचं आहे आणि काठगोदामवरून आपल्याला दिल्लीसाठी ट्रेन आहे. उद्या संध्याकाळी 11 वाजता आपल्याला घरी जाण्यासाठी म्हणजे मलकापूरसाठी आपल्याला ट्रेन आहे. सो आपल्याकडे टाईम असल्यामुळे आपण कैचीधामवरून गोलूदेवतावरती आलो आहे. चिठ्ठीवाले देवता, जिकडे सर्वांच्या मनोकामना पूर्ण होतात. जशी इकडची प्रथा आहे की एक जे आपली विश आहे ते एक चिठ्ठीमध्ये लिहून तिथं बांधायची असते. ते आम्ही पण केलं आहे. ते करून आम्ही आता खाली आलो आहे. आता आम्हाला जायचं आहे भवाली. तिथून नंतर संध्याकाळी आपल्याला काठगोदामवरून आपली ट्रेन आहे दिल्लीसाठी. आणि आपण आता इथून निघतोय. टॅक्सी केली आहे. तर चला आता आपण भेटूया आपण काठगोदाम स्टेशनला. तर हा गोलूदेवता टेम्पलच्या खालून जो व्ह्यू आहे तो असा व्ह्यू आहे बघा. पूर्ण सिटी दिसते, पूर्ण हिल स्टेशन सारखं आहे. खूप सुंदर असं खूप मस्त प्लेस आहे.